त्यावर आपण उपाय कसे करू शकतो या सर्व गोष्टींची माहिती आम्ही प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे BEd महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आमच्या एका पथनाट्याच्या सादरीकरणातून सादर केले। आज बाजार खूप गजबजलेला आहे। बाळासह चालणे खूप कठीण झाले आहे। जणू काही जागा कमी आणि माणसांची वर्दळ जास्त दिसत आहे। जे बाई मी दुकानात गेले आणि बघितलं, दुकानदार एक आणि माणसं अनेक। या अशा वाढत्या लोकसंख्येमुळे या समस्या निर्माण होत आहेत व दिसतही आहेत। अगदी बरोबर। शहरामध्ये लोकांची संख्या तर जास्त झाली आहे, पण त्याचप्रमाणे जागा तेवढीशी कमी आहे। याच्यामुळे काय झालेलं आहे की आपल्याला लोकसंख्या वाढताना दिसते। बघा ना, रुग्णालय किती फुटाफट भरलेली आहे। मागल्या आठवड्यात रुग्णालयात तपासणीसाठी गेले होते तेव्हा भल्या मोठ्या रांगेत मला उभे राहावे लागले। वेळेचा अपव्यय तर प्रत्येकाचाच होत आहे। मग आता या होणाऱ्या वेळेच्या अपव्ययासाठी आणि रुग्णालय काय इतकी भरली आहे हे आपण जाणून घेऊया डॉक्टरांकडून। अगदी खरं आहे। वाढती लोकसंख्या ह्याच्याने आमच्या आरोग्य सेवा प्रणालीवर अत्यंत ताण येत आहे। आपल्याला चांगले संसाधने व नियोजन हे करणे आवश्यक आहे। आता आपण काय करू शकतो? आपल्याकडे सर्व पर्याय संपत आलेले आहे। आता पाहू आपण धोरण निर्धारक काय म्हणतात। आपल्याकडचे पर्याय अजून संपलेले नाहीत। आपल्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत यासाठी, जसे की कुटुंब नियोजन आणि शाश्वत विकासाच्या महत्त्वाबद्दल आपण जागरूकता निर्माण करू शकतो आणि अशा प्रकारे आपण सुरुवात करू शकतो। अगदी बरोबर, पण ही जागरूकता निर्माण करण्याचं काम शिक्षणापासून सुरू होऊ शकतं का? तर होऊ शकतं, पण ते कसं होतं ते आता आपण जाणू। अगर हम लोग ठीक से एजुकेशन प्रोवाइड करें लोगों को, तो हम लोग फैमिली प्लानिंग प्रॉपरली कर सकते हैं, जिससे हम लोग पॉप्युलेशन को कंट्रोल में ला सकते हैं। याचप्रमाणे लोकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये त्यांच्या प्रजनन क्षमतांबद्दल किंवा पर्यायांबद्दल शिक्षण देणं किंवा त्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता आपण निर्माण करू शकतो। अशा प्रकारे आपण लोकसंख्या वाढीवरती नियंत्रण योग्य प्रकारे ठेवू शकतो। अगदी बरोबर। आता आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊया शकतो। सामुदायिक कार्यक्रम, पथनाट्य या मार्गाने आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला संदेश पोहोचवू शकतो। पण महत्त्वाचं असं आहे की ह्या विषयावर आपल्याला मुक्तपणाने बोलणे अत्यंत आवश्यक आहे। अगदी बरोबर, पण आता आपण या सगळ्या गोष्टींना सामोरे जाण्याचं काम तर करत आहोत। बघा ना,